नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर आजचा सुद्धा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे की आतापर्यंत पोलीस भरतीच्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपण बघूयात की रिसेंट कालपासून कुठल्या जिल्ह्यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. याच व्हिडिओमध्ये एंडला आहे की आतापर्यंत सगळ्या ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड डेट पब्लिश झालं ते सगळे जिल्हे या व्हिडिओच्या एंडिंगला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर बघूयात की कालपासून कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या तारखा जाहीर झाल्यात. तर सर्वप्रथम समोर आपल्याला दिसते धाराशिव 2 तारखेला पब्लिश झालेली आहे, अपडेट आहे ही. ठीक आहे, तर धाराशिवचं ग्राउंड कधी आहे, हायलाइटेड कंटेंट फक्त इथे बघूयात, बाकी टेलिग्रामला आपण हे पेज टाकलेले आहे, तिकडे बघून घ्या. ओके, तर तुम्ही बघू शकता की धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर जी काही पोलीस शिपाई भरती अरेंज केली होती, पोलीस चालक भरती अरेंज केली होती, तर त्याचं जे ग्राउंड असणार आहे 11 फेब्रुवारी 2026 रोजी पासून चालू होत आहे. आणि याच्या संदर्भात आज 3 तारखेला 11 वाजता मीटिंग होणार होती. तर कळेलच आपल्याला की याच्यामध्ये नक्की काय ठरलेलं आहे. ठीक आहे, धाराशिव सुद्धा 11 फेब्रुवारीलाच आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत. ठीक आहे, हा, त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आपल्या समोर आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. इथे सुद्धा हायलाइटेड कंटेंट जशा पद्धती ज्या अवस्थेत आपल्याकडे पेज आले त्याच अवस्थेत आपण जसं इथे आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांना सूचित करण्यात येते की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंत पोलीस भरतीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे 11 ते 18 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं ग्राउंड होणार आहे. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर आहे जळगाव जिल्ह्याची सेम अपडेट आहे. तुम्ही बघू शकता की जळगाव जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी 2026 रोजी पासून चालू होणार आहे. म्हणजे जळगाव जिल्हा सुद्धा 11 फेब्रुवारी. त्याच्यानंतर आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्याची पण अपडेट आपल्याकडे आलेली आहे की वाशिम जिल्हा पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून नवीन पोलीस मुख्यालय चिखली रोड वाशिम येथे दररोज सकाळी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे वाशिम जिल्हा सुद्धा 11 फेब्रुवारीच आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे अहिल्यानगरचा. ठीक आहे, अहिल्यानगरची सुद्धा अपडेट आलेली आहे. तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर पोलीस भरतीचं ग्राउंड सुद्धा मैदानी चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सर्जेपुरा अहिल्यानगर येथे सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ठीक आहे, ही होती अहिल्यानगरची अपडेट. आता त्याच्यानंतर ही अपडेट आहे आपली. ठीक आहे, पालघर जिल्ह्याची ही आपली अपडेट असणार आहे की पालघर जिल्ह्याचं ग्राउंड सुद्धा कधी चालू होणार आहे. तर पालघर जिल्ह्याचं ग्राउंड हे मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी 2026 रोजी पासून पोलीस मुख्यालय कवायत मैदान कोळगाव पालघर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ठीक आहे, महत्वाचा आतापर्यंत आलेल्या या अपडेट होत्या. त्यानंतर आपण बघणार आहोत की आतापर्यंत कुठल्या कुठल्या म्हणजे पहिल्यापासून स्टार्टिंग पासून कुठल्या कुठल्या अपडेट आल्यात. 11 फेब्रुवारीला असणारं ग्राउंड अमरावती ग्रामीण, यवतमाळ, नागपूर शहर, नागपूर कारागृह, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर. मुंबई शक्यता आहे की 11 फेब्रुवारी पासून चालू होईल. मीरा भाईंदर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहर आणि नुकतीच अपडेट आली की ग्रामीण सुद्धा 11 फेब्रुवारीलाच आहे. पालघर, नांदेड, बीड, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, गडचिरोली, धुळे, सोलापूर, वाशिम, जालना, नागपूर ग्रामीण, पुणे शहर सुद्धा 11 फेब्रुवारी, रायगड, बुलढाणा आणि नवीन आता आपण बघितलेल्या धाराशिवचं सुद्धा 11 फेब्रुवारी, जळगाव 11 फेब्रुवारी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि अहिल्यानगर यांचं ग्राउंड सुद्धा 11 फेब्रुवारीलाच होणार आहे. त्यानंतर वेगळ्या ज्या डेट आहेत, फॉर एक्झाम्पल नाशिक कारागृह 4 मार्च पासून मुलांचं चालू होते ग्राउंड आणि 24 मार्च पासून मुलींचं चालू होत आहे. सिंधुदुर्ग 12 फेब्रुवारी, ठाणे ग्रामीण 19 फेब्रुवारी, पुणे लोहमार्ग 16 फेब्रुवारी आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे 10 फेब्रुवारी, गट क्रमांक 15 गोंदिया 16 फेब्रुवारी. तर अशाच जशा अपडेट येतील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.